नमस्कार, मी सौ दीपाली हर्षद कुलकर्णी. माझ्या नाट्यछटेचं नाव आहे मॉमची आई होणं ही काळाची गरज. ही नाट्यछटा माझी स्वलिखित आहे. या नमस्कार. हो हो, मीच किती संस्कार आहे. काय तुमच्या मुलाला घालत आहे? हो हो चालेल. आपलं नाव तेजस्वी. अच्छा, असं जुजबी बोलणं चालतं. वाटते तेवढे पैसे देऊन स्वतःच्या मुलाला संस्कारी करण्यासाठी माझ्याकडे आलेली ही तेजस्वी. म्हणते कशी, याला रामरक्षा, गणपती स्तोत्र, मारुती स्तोत्र सगळं काही शिकवा आणि त्यांना संस्कारी करा. आणि एवढं बोलून गडबडीने निघून गेली की तिच्या डान्स क्लासला. आणि त्यानंतर लीना आली. लीना म्हणते कशी, अगो तुझे संस्कार पाठशाळा झाली ना की माझ्या मुलाला थोडा वेळ होतो तुझ्याकडे, कारण मला ना पार्लरला जायचं आहे. पार्लरला का जायचं आहे तर म्हणे सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये श्रावणसखी सोहळ्याचा कार्यक्रम आहे आणि तिथे जाण्यासाठी म्हणून फेशियल करायचं आहे. आणि स्वतः तर जाणारच होती, मला 4 तत्त्वज्ञानाच्या गोष्टी पाजवून गेली. मला म्हणाली, अगं तू सोसायटीच्या किटी पार्टीला विशीला येत तर नाहीस, पण किमान ह्या श्रावणसखी सोहळ्याला तरी ये. अगं किती काकूबाई बनवून राहशील, ये जरा बाहेर पड. मी मनात विचार केला, श्रावणसखी सोहळा आहे, चला जाऊ तर येऊ, बघूया जरा काय असतं श्रावणसखी सोहळा. काय म्हणताय, तुम्हालाही ऐकायची आहे श्रावणसखी सोहळ्याची STORY स्टोरी? हो. आता मी म्हटलं श्रावणसखी सोहळा आहे तर मस्तपैकी मंगळागौरीचे खेळ असते, म्हणून मी छानशी पैठणी नेसून 4 दागदागिने घालून केसात गजरा मारून गेले. म्हटलं तिथे गेल्यावरती मस्त नाचता येईल. बायकांनी तेव्हा नाच करू मग. अहो तेवढं येतं मला आणि आवडतंही करायला. आणि तिथे मला वाटलं स्वागतासाठी छानसं गाणं चालू असेल, हसरा नाचरा जरा साला जरा सुंदर साजरा श्रावण आला. पण बघते तर काय, तिथे स्वागताच्या वेळी ते हिंदी गाणं चालू होतं मोठमोठ्याने, देखो देखो हे शाम बडी दीवानी. म्हटलं असो, जाऊ दे आता हॉलमध्ये तरी जाऊया. अहो एक सांगायचंच राहिलं, ती बी बिल्डिंगमधली मीना होती ना, ती सगळ्यांचं स्वागत करण्याच्या वेळी हळदी कुंकू लावून अत्तर नव्हती लावत, तर काहीचं टॅटू का स्टिकर हातावर चिटकवत होती आणि आलेल्या प्रत्येक तिला म्हणत होती, यू आर लुकिंग सो हॉट, यू आर लुकिंग सो गॉर्जियस. मलाही म्हटली जरा विचित्र नजरेने. मीही थँक्यू म्हणाले आणि हॉलमध्ये गेले. अहो पाहते तर काय, मी एकटीच साडीमध्ये, बाकी सगळ्या जणी तो छोटा शॉर्ट फ्रॉक नाही तर मग लांब सडक काय ते 1 पीस का म्हणतात ना त्यामध्ये. आणि एवढंच एक तर आलेली ना आणि मला कोपऱ्यात खिचून म्हणते कशी, अगं तू आजच्या कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन कार्ड वाचलं नव्हतंस का? अगं त्यावर ड्रेस कोड लिहिला होता, तू काय हे साडी नेसून आलीस? बरं सोड तुझ्या त्या साडीचं, मला आता रॅम्पवॉक करायचं आहे आणि त्यावेळी मला डिफरंट असं काहीतरी करायचं आहे, तर तू मला ते उखाणा असतो ना ते काहीतरी सुचव. मी म्हणाले, आता तुम्हीच मला सांगा, आपल्या मराठी संस्कृतीमध्ये उखाणा घेणं ही काही डिफरंट गोष्ट आहे का? पण हिला ती डिफरंट करून मग जिंकायचं होतं. बरं जुळवून सांगितलं तरी ती गेली. मग मी जरा सगळ्या मुलांवरती नजर फिरवली तर सगळ्याजणी गप्पा मारण्यामध्ये आणि कोल्ड्रिंक्स पिण्यामध्ये व्यस्त होते. मी त्यांच्याबरोबरीने गप्पा मारायचं म्हटलं, म्हणून वैशाली मीना ह्या बसल्या होत्या, तिथे जरा जाऊन बोलावंसं म्हणलं. त्यांना चांगलं हसत विचारलं, बरं काय गं कशा आहात? तर नेत्राला म्हणते, अगं असं नाही, हाय गाईज, हाऊ आर यू, व्हॉट्स अप, असं जराच बोलायचं असतं. अगं स्टँडवर स्टेटस मेंटेन करायचं असतं. जरा उशाळण्यासारखंच वाटलं मला, पण हो म्हणाले, कारण तिने मला अक्कल शिकवली ना. मग काय तर मी थोड्या वेळाने रॅम्पवॉक बंद होऊन एक जोरात आवाज झाला आणि पाहते तर काय, अहो ती तेजस्वी नाही का परवा आलेली, तिला माझ्या आईच्या मुलाला माझ्या संस्कार पाठशाळेत घालायचं होतं, ती चक्क चिकनी चकली गाण्यावर डान्स नृत्य गाणार होती. अहो मी आवाजच झाले आणि विचारच केला, हिला हिने हिच्या मुलाला 7-8 वर्षाचं होईपर्यंत साधं वक्रतुंड महाकाय
तिच्या मुलांना मी रामरक्षा शिकवायची म्हणजे तो संस्कारी झाला ही तिची संकल्पना. आणि मी घरात त्याच्यासमोर चिकनी चमेली गाण्यावरती सराव करणार. सांगा बरं तुम्हीच, पटतंय का तुम्हाला कसं मी त्याला रामरक्षा शिकवणार आणि कसा तो संस्कारी होणार? आणि हे सगळं बघून जरा शांत झाले आणि बाजूला बघून मनातच विचार केला की आपण शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी मोठमोठ्याने जयघोष करत असतो. राजे शिवाजी महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या. पण खरं सांगू का, आजच्या ही पिढीला संस्कारक्षम करण्यासाठी शिवाजी महाराज नाही तर पुन्हा जिजाऊ जन्माला येण्याची गरज आहे. जोपर्यंत घरातली आई जिजाऊ होत नाही तोपर्यंत ही मुलं संस्कारी होणार नाही. म्हणूनच ह्या मॉमची आई होणं ही काळाची गरज आहे. काय कळतंय का तुम्हाला?